नमस्कार विद्यार्थी मित्र. आता आपण जे PYQ पाहत आहोत UPSCचे पूर्व परीक्षेचे, आपण 2011 पासूनचे PYQ पाहत आहोत आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण एन्शंट इंडिया, मिडल इंडिया पाहिलाय आणि मग आज आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडिया याचे PYQ आज आपण सुरुवात करणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की 2011 पासून आपण सुरुवात करतोय आणि त्या दृष्टिकोनातून PYQ मॉडर्न इंडियावरती आपण जर पाहिलं तर 2011 पासूनच सुरुवात करणार आहोत. मॉडर्न इंडिया म्हटल्यानंतर आपल्याला जनरली माहिती आहे की 1757 ते 1947 या कालखंडावरती पूर्णपणे प्रश्न विचारले जातात. 1757 ते 1857 हा जो कालखंड आहे ब्रिटिशांच्या भारतामधील वसाहतवादाच्या स्थापनेचा इतिहास म्हणू शकतो. आणि त्यानंतर जो 1857च्या उठावानंतरचा जो कालखंड आहे त्याला इंडियन नॅशनल मूवमेंट म्हणून आपण पाहतो, राष्ट्रीय चळवळीचा कालखंड म्हणून आपण पाहतो. तर या दृष्टिकोनातून आपण सुरुवात करणार आहोत 2011 पासूनच्या PYQची. 2011 साली हा पहिला प्रश्न, 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसची प्रणाली म्हणजे जमीन सेटलमेंटची ओळख झाल्यानंतर वाढीव खटल्यांची प्रवृत्ती दिसून आली. याचे कारण साधारणपणे खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे शोधले जाते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की जमीन तरतुदी म्हणजे जमीन सुधारणा कायदे म्हटल्यानंतर आपण पाहतोय की ज्यावेळेस 1757ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांचं रेव्हेन्यू जनरेशन आणि त्याचबरोबर जे काही भारतामधील जे पारंपरिक जमीन महसूल पद्धत होती त्यामध्ये बदल करण्यासाठी म्हणून आपण पाहतो कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धती आणली आणि कायमधारा पद्धतीच्या अनुषंगाने त्यानंतर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये न्यायिक प्रणालीमध्ये खटल्यांची प्रवृत्ती म्हणजे जास्तीत प्रमाणामध्ये खटले दाखल व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग याचं कारण जर बघितलं तर त्यांनी दिलेलं आहे रयत विरुद्ध जमीनदाराची स्थिती मजबूत करणं, ईस्ट इंडिया कंपनीला जमीनदारांचे अधिपती बनवणं, बी न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणं, का डी यापैकी काही नाही. तर चौथा पर्याय याच्यामध्ये वरीलपैकी काही नाही आहे हे आपण पाहतो. कारण काय आहे, आपण काय पाहतोय की ज्यावेळेस ही जमीनदारी पद्धती आली त्यावेळेस रयत म्हणजे जमीनदार आणि त्यानंतर शेतकरी, सामान्य शेतकरी यांच्यामध्ये वाद होऊ लागले त्या सेटलमेंटच्या त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारावरती. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये या दृष्टीनं खटल्यांची प्रवृत्ती, वाढीव खटल्यांची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. कारण जमीनदार हे मालक बनले आणि मालक बनल्यानंतर ते महसूल ज्यावेळेस गोळा करू लागले तर त्यावरून आपण मोठ्या प्रमाणामध्ये दोघांमध्ये वादावादी दिसायला लागते आपल्याला. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये खटल्यांचं प्रमाण भारतामध्ये सुरू झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. यानंतर पुढला प्रश्न आहे, 1942च्या भारत छोडो आंदोलनाबाबत खालीलपैकी कोणते निरीक्षण खरे नाही आहे. पहिलं, ही एक अहिंसक चळवळ होती. बी, याचे नेतृत्व महात्मा गांधी करत होते. सी, ही एक उत्स्फूर्त चळवळ होती. आणि डी, त्यात कामगार वर्ग आकर्षित झाला नाही. तर आपल्याला माहिती आहे जे काही क्विट इंडिया मुवमेंट, चले जाव चळवळ आपल्याला 1942ला ज्याला ऑगस्ट क्रांती चळवळ ही आपण म्हणतो आपण, तर त्या दृष्टिकोनातून ऑगस्ट मध्ये सुरू झालेली ही जी चळवळ होती तर त्या चळवळीमध्ये अहिंसक चळवळ म्हणता येऊ शकत नाही. कारण भूमिगत पद्धतीनं क्रांतिकारकांनी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काम केलेलं पाहायला मिळतं. रेल्वे रूळ उखडून टाकलेले होते. त्याचबरोबर आपण पाहतोय की पोलीस स्टेशनवरती किंवा शासकीय प्रतीक जे असतील त्या शासकीय प्रतीकांच्या इमारतीवरती हल्ले करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून ही एकमेव चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अशी होती ज्याच्यामध्ये हिंसा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चले जाव चळवळीमध्ये पण आपण हिंसा पाहतो, तसं अगदी पहिली चळवळ जी होती असहकार चळवळ त्याच्यामध्ये ती हिंसा झाल्यानंतर चौरी चौराची घटना झाल्यानंतर ती चळवळ मागे घेतल्याचं पाहायला मिळतं. पण जी काही सविनय कायदेभंग चळवळ होती ती पूर्णपणे अहिंसक पद्धतीची चळवळ आपल्याला पाहायला मिळतं. तर चले जाव चळवळ याच्यामध्ये हे तिन्ही जे आहेत ते बरोबर आहे. त्याच्या नेतृत्व महात्मा गांधी करत होते हे बरोबर आहे. उत्स्फूर्तपणे ही चळवळ चालत होती कारण मोठ्या नेत्यांना सर्वांना अटक करण्यात आलेली होती आणि दुय्यम फळीतील नेतृत्वानं ही चळवळ चालवली.
अनेक ठिकाणी लोकल लेवलचे जे काही नेते होते त्यांनीही चळवळ चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या चळवळीमध्ये कामगार वर्गाचाही सहभाग होता. तर या दृष्टिकोनातून ही एक अहिंसक चळवळ होती हे निरीक्षण चुकीचं आहे किंवा खरं नाही आहे. पुढला प्रश्न, 19व्या शतकात भारतातील आदिवासी असंतोषाची खालीलपैकी कोणते साधारण घटक आपल्याला दिसून येतात? याच्यामध्ये पहिला आहे जमिनीच्या नवीन प्रणालीचा परिचय, आदिवासी उत्पादनांचा महसूल आणि कर आकारणी, आदिवासी भागामध्ये विदेशी धार्मिक मिशनरींचा प्रभाव, सी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात सावकारी व्यापारी मध्यस्थांचा उदय, आणि डी पारंपरिक शेतीचा ऱ्हास. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पारंपरिक शेतीचा ऱ्हास हे उत्तर आपल्याला दिसून येतं. पण हे पारंपरिक शेतीचा ऱ्हास आणि या दृष्टिकोनातून झूम कल्टिवेशन आपण पाहतो. आदिवासींचं कुठल्या पद्धतीचे शेती असते तर झूम कल्टिवेशन म्हणतो आपण त्याला, जे म्हणजे एका ठिकाणी ते शेती करतात, पुन्हा ते ती शेत जमीन सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन शेती करतात. पण ज्यावेळेस ब्रिटिश शासक बनले त्यांनी या आदिवासींच्या जमिनीवरती बंधनं आणली, त्यांच्या मुवमेंटवरती बंधनं आणली. त्यांनी आदिवासींची जी काही पारंपरिक पद्धतीची शेती होती त्याच्यावरती बंधनं आणली, वन कायदे आणले आणि वन कायद्यांच्या आधारे पारंपरिक आदिवासींचा जो हक्क जमिनीवरती होता तो काढून घेण्यात आला आणि शासक हाच मालक ठरला. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण झाला. आणि या पारंपरिक शेतीचा ऱ्हास झाल्यानंतर त्याच ठिकाणी सावकारी व्यापारी मध्यस्थ या लोकांचाही उदय आपल्याला या ठिकाणी दिसतोय. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? पारंपरिक शेतीचा ह्रास हे साधारण घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असंतोषामध्ये. याचा पुढला प्रश्न आहे, भारतातील औपनिवेशिक राजवटीच्या कालावधीच्या संदर्भात होम चार्जेस हा भारतातील संपत्तीचा निचरा करण्याचा एक महत्वाचा भाग होता. म्हणजे जे काही दादाभाई नौरोजींनी सांगितलेला संपत्ती वहनाचा सिद्धांत आहे, भारतामधून कशा पद्धतीनं ब्रिटिश हे भारतातील संपत्ती घेऊन जात होते याचा सिद्धांत दादाभाई नौरोजींनी सांगितला. या पद्धतीबद्दल ब्रिटिशांचा जो काही एक कर बोर्डाचा अध्यक्ष होता, म्हणजे जे टॅक्सेशन जमा केले जातात, जसं आता सध्याच्या कालखंडामध्ये आपण CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस हे आपण पाहतो, जसं केंद्रीय कर बोर्ड म्हणतो आपण. तर त्या दृष्टिकोनातून जसा त्यांच्या काळामध्ये पण केंद्रीय कर बोर्डाचा एक अध्यक्ष होता, चेअरमन म्हणतो आपण त्याला, तो जॉर्ज सुलेविन. हा काय म्हणतो, ब्रिटिशांची व्यवस्था अशी आहे की स्पंज सारखी, स्पंज काय करतं, पाणी शोषून घेतं. आणि तो म्हणतो की ब्रिटिशांची व्यवस्था ही स्पंज सारखी आहे जी गंगा नदीमधील पाणी शोषतं आणि थेम्स नदीमध्ये नेऊन ओततं. म्हणजे याचा अर्थ काय, भारतातील पैसा ते शोषून घेतात आणि इंग्लंडमध्ये नेऊन टाकतात किंवा त्या ठिकाणी ओततात. तर या दृष्टिकोनातून या शोषणाचा एक भाग होता होम चार्जेस. आणि हे होम चार्जेस म्हणजे काय, खालीलपैकी होम चार्जेस कशा संदर्भात होते हे आपल्याला पाहायचं आहे. एक, इंडिया ऑफिसला मदत करण्यासाठी वापरलेला निधी, का भारतातील ब्रिटिश कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी वापरला जाणारा निधी, का इंग्रजांनी भारताबाहेर युद्ध पुकारण्यासाठी वापरलेला निधी. यापैकी कुठलं उत्तर बरोबर आहे, कुठले ऑप्शन बरोबर आहेत? याच्यामध्ये 1, 2, 3 जे आहेत त्या 3 पैकी पहिलं बरोबर आहे का दुसरा, पहिला आणि दुसरं बरोबर आहे का तीनही बरोबर आहेत, असं जर ऑप्शन आहे आपल्याला, आपल्या पुढे ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. कारण इंडिया ऑफिस म्हणजे ज्या ठिकाणी भारतावरती कंट्रोल ठेवण्यासाठी या इंग्लंडमध्ये इंडिया ऑफिस तयार करण्यात आलेलं होतं. तर त्या ठिकाणी जो काही कर्मचारी असायचे, त्यांच्या जो काही ऑफिसला जो काही रेग्युलर खर्च असायचा तो खर्च सगळा भारताच्या निधीमधून, भारताच्या उत्पन्नामधून त्या ठिकाणी केला जायचा. आणि दुसरं, भारतामधील जे काही ब्रिटिश कर्मचारी होते, म्हणजे एखादी ICS ऑफिसर, आपण उदाहरणच घेतलं समजा, एओ ह्यूम सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले. पण एओ ह्यूम सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले आणि ते नंतर रिटायर झाल्यानंतर ज्यावेळेस तिकडे जातील त्यांचं निवृत्ती वेतन जे असेल ते कायमस्वरूपी भारताच्याच निधीमधून, भारताच्याच तिजोरीमधून दिलं जायचं. त्याला होम चार्जेस असं म्हटलं जातं. तर पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. यानंतर खेड्यामधील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह का केला?
याच्यामध्ये दुष्काळ असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीला स्थगिती दिली नाही. त्या गुजरातमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट लागू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. दोन्हीपैकी कुठलं बरोबर आहे? का दोन्ही बरोबर आहेत का दोन्ही चूक आहेत? याचं उत्तर फक्त पहिलं बरोबर आहे. गुजरातमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट म्हणजे कायमधारा पद्धती लागू करण्याबद्दल कुठलाही प्रस्ताव नव्हता. तर एकच कारण होतं, खेडा या ठिकाणी त्या वर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आणि तो दुष्काळ पडल्यानंतर ही जी काही टॅक्स वसुली आहे ती टॅक्स वसुली करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. त्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की शेतकऱ्यांनी सत्याग्रहाचा निर्णय घेतलेला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण पाहतो की महात्मा गांधींची जी सुरुवात होती भारतामधील, त्याच्यामध्ये पहिला त्यांचा सत्याग्रह होता तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह, दुसरा होता तो म्हणजे अहमदाबाद मिल मजदूर सत्याग्रह आणि तिसरा जो होता तो म्हणजे खेडा सत्याग्रह. आणि त्यानंतर त्यांचं नेतृत्व जे आहे ते भारतामध्ये प्रस्थापित झालं असं म्हणू शकतो. तर या पहिल्या कडीमधील 1915 ते 1920च्या कालखंडामध्ये महात्मा गांधीचं हे एक तिसरं महत्वपूर्ण सत्याग्रहाचा प्रयोग आपण असं म्हणू शकतो, जो यशस्वी झालेला होता. पुढला प्रश्न, सर विल्यम वेडरबर्न आणि W.S. केन यांनी 1893 मध्ये भारतीय संसदीय समितीची स्थापना कोणत्या उद्देशाने केलेली होती? याच्यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीयांचं जे काही राजकीय सुधारणासाठीचं आंदोलन होतं त्याबद्दल ही स्थापना केली होती का न्याय व्यवस्थेमध्ये भारतीयांच्या प्रवेशासाठी प्रचार करण्यासाठी ही भारतीय संसदीय समिती स्थापन केली का ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्यावरील चर्चेची सोय करण्यासाठी का ब्रिटिश संसदेत प्रतिष्ठित भारतीयांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणे? आपण जर बघितलं तर याचं उत्तर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीय राजकीय सुधारणासाठी आंदोलन करणं हा याचा मूळ उद्देश होता. विल्यम वेडरबर्न यांच्याबद्दल अधिक माहिती जर बघितली तर विल्यम वेडरबर्न हे एक उदारमतवादी सदस्य होते आणि विल्यम वेडरबर्न यांनी A.O. ह्यूम यांची चरित्र लेखन केलेलं आहे, यांची जीवनी लेखन केलेलं आहे, म्हणजे त्यांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे हे आपण पाहतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय संसदीय समिती एक प्रकारे भारतीयांच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये म्हणजे ब्रिटिश संसदेमध्ये व्हाव्यात किंवा त्या मागण्या तिथं मांडल्या जाव्यात यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून पहिलं उत्तर बरोबर आहे. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीय राजकीय सुधारणासाठी आंदोलन करणं, कारण भारतीयांच्या न्याय व्यवस्थेमधील प्रवेशासाठी प्रचार करणं हा काही मुद्दा नव्हता. तो 1882च्या एल्बर्ट विधेयकामध्ये आपण पाहिलेला होता. त्यानंतर ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्यावरील चर्चेची सोय करण्याचा काही संबंधच नव्हता, कारण त्यावेळेस स्वातंत्र्याची मागणी कुठेही आपल्याला दिसून येत नाही. 1893च्या आसपास पहिल्यांदा भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी केली, ती म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य म्हणू शकतो आपण. ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणजे होम रूल चळवळीच्या दरम्यान होम रूल म्हणजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य असाही पूर्ण स्वातंत्र्य त्याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळं 1893ला तरी तो काही संबंधच येत नाही. आणि ब्रिटिश संसदेत प्रतिष्ठित भारतीयांच्या प्रवेशासाठी आंदोलन करण्याचाही संबंध फारसा येत नाही. कारण काय आहे की त्या आधीपासून ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांचा प्रवेश झालेला होता. जसं काही दादाभाई नौरोजी हे त्या आधीपासून ब्रिटिश संसदेचे सदस्य होते हे आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून पहिलं उत्तर बरोबर आहे. भारतीयांच्या राजकीय सुधारणांच्या मागणीसाठी हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आंदोलन करणं हा याचा मूळ उद्देश होता. महात्मा गांधी म्हणाले की अन टू दी लास्ट नावाच्या पुस्तकात सखोल विश्वास प्रतिबिंबित झाला आहे आणि पुस्तकाने त्यांचे जीवन बदललेले आहे. पुस्तकातून काय संदेश होता ज्याने महात्मा गांधींचे परिवर्तन केले? तर बघितलं तर शोषित आणि गरिबांचे उत्थान करणे ही सुशिक्षित माणसांची नैतिक जबाबदारी आहे उद्देश होता का? त्याचबरोबर व्यक्तीचे भले सर्वांच्या भल्यामध्ये सामावलेले आहे असं एक याच्यामध्ये अन टू दी लास्ट मधलं एक थीम आहे. ब्रह्मचर्य आणि आध्यात्मिक साधना यांचे जीवन उदात्त जीवनासाठी आवश्यक आहे का? सर्व विधाने बरोबर आहेत.
तर याचं उत्तर बी हे आहे. जॉन रस्किन यांचं अन टू दी लास्ट हे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एका व्यक्तीचं भलं सर्वांच्या भल्यामध्ये सामावलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. जे सत्य आहे हे आपण पाहतो, कारण ज्या वेळेस एखाद्या समाजामध्ये एखाद्या देशामध्ये सगळ्यात गरिबी भासलेली असेल त्यामधला एखादी व्यक्ती सुद्धा गरीबच असणार आहे, आणि ज्या वेळेस एखाद्या समाजामध्ये किंवा देशामध्ये विकास झालेला असेल त्याची फळं सगळ्यांनाच मिळणार आहे. जसं की आपण अविकसित देश किंवा विकसनशील देश, भारतामध्येच उदाहरण घ्या. आज भारतामध्ये करोडो लोक गरिबीची रेषेखाली जीवन जगत आहेत. एक वेळचं व्यवस्थित जेवण मिळत नाही, अशीही अनेक लोक उपासमारीने मरतात, हेही माहिती आहे. पण त्याच वेळेस आपण पाहतो की युरोप अमेरिकेमध्ये गरिबी हा शब्दही आपल्याला फारसा दिसत नाही. तिथला गरीब माणूस सुद्धा लखोपती असतो हे आपल्याला माहिती आहे, कारण काय, पूर्ण समाज हा विकसित झालेला आहे. तर त्याच दृष्टिकोनातून सामाजिक म्हणजे सर्वांच्या भल्यामध्ये एका व्यक्तीचंही भलं होतं हे त्यामधून दिसून येतं. हे आपल्याला या अन टू दी लास्ट मधून सगळ्यात महत्वाचं संदेश प्राप्त होतो असं महात्मा गांधी म्हणतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात उषा मेहता यांचं कशासाठी प्रसिद्ध आहेत? एक, भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुप्त काँग्रेस रेडिओ चालवणं. दुसरं, गोलमेज परिषदेमध्ये भाग घेणं. तिसरं, इंडियन नॅशनल आर्मीच्या तुकडीचं नेतृत्व करणं. का डी, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या निर्मितीमध्ये मदत करणं. तर उषा मेहता या एक प्रमुख गांधीवादी नेत्या होत्या. ज्यावेळेस 1942ला चले जाओ चळवळ चालू होती त्या दरम्यान आपण पाहतो की जे गुप्त क्रांतिकारक भूमिगत चळवळ म्हणतो आपण त्याला, तर भूमिगत चळवळीमध्ये उषा मेहता यांनी मुंबई रेडिओवरती, मुंबई आकाशवाणीवरती कंट्रोल मिळवला आणि त्या आकाशवाणीमधून स्वातंत्र्यासाठी चळवळ चालवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून उषा मेहतांचं कार्य हे आहे की त्यांनी गुप्तपणे मुंबई आकाशवाणीवरती कंट्रोल मिळवून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. सरकारने त्यांना पकडू नये म्हणून प्रक्षेपणानंतर आपण पाहतोय की राम मनोहर लोहिया यांनी त्यांना मदत केलेली होती. आणि त्याच वेळेस सर्वांना 1942च्या आंदोलनामध्ये जे काही नेते होते नंतरच्या कालखंडामध्ये अटक झाली, त्याच वेळेस त्यांनाही अटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ज्यावेळेस अंतरिम सरकार स्थापन झालं त्यावेळेस अंतरिम सरकारनं त्यांना सोडून देण्याचा आदेश दिला हे आपण पाहतो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालावधीमध्ये नेहरू अहवालाने खालीलपैकी कोणती शिफारस केली होती? 1, भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावं. 2, अल्पसंख्याकांसाठी संयुक्त मतदारसंघ असावेत. 3, संविधानात भारतातील लोकांसाठी मूलभूत अधिकारांची तरतूद असावी. तर 1928चा नेहरू अहवाल जो की 1927च्या सायमन कमिशनच्या अहवालानंतर नेहरू समिती स्थापन झाली आणि त्यांनी तो नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट दिला. 1927ला ज्यावेळेस सायमन कमिशन आलं त्यावेळेस आपण त्या सर्वांना सायमन कमिशनला सर्व भारतीयांनी विरोध केला. मग तो भारतीयांचा कोणताही गट असेल, काँग्रेस असेल किंवा समाजवादी काँग्रेसवाले असतील, मुस्लिम लीग असेल, सर्वांनी विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण याचं कारण काय आहे की सायमन कमिशन का विरोध केला सायमन कमिशनला? तर सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, आपण आपल्या घरात कसं राहायचं याचा निर्णय आपले शेजारी घेत असतील, आपण त्याला विरोध करणारच, साहजिकच आहे. म्हणजे उद्या शेजाऱ्यांनी म्हटलं की आपल्याला आपण हा ड्रेस घालू नका, हा ड्रेस घाला, तसं सायमन कमिशन ठरवणार की आपण काय करावं, कसं जगावं, आपल्याला कशी राज्यव्यवस्था द्यावी. मग त्यावेळेस आपण विरोध करणं साहजिकच होतं. म्हणून सायमन कमिशनला विरोध केला. त्यावेळेस जे काही भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड यांनी एक आव्हान केलं भारतीयांना की तुम्ही सर्व भारतीय एकत्र असू शकत नाही, कारण तुमच्यातच मतभेद आहेत. तुम्ही जातीपातीमध्ये विभागला आहे, तुम्ही धर्मामध्ये विभागलेला आहात, तुम्ही स्त्री पुरुष मानताय. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही एक दिलानं काम करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही कुठलाही अहवाल किंवा तुम्ही एकत्रपणे काहीच करू शकत नाही. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आणि लीग या दोघांनी एकत्र येऊन नेहरू समिती स्थापन केली आणि नेहरू समितीनं हा नेहरू अहवाल दिला, ज्याच्यामध्ये भारताच्या वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केलेली होती, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली नव्हती. आणि त्या दृष्टिकोनातून हा पहिला बरोबर येत नाही, म्हणून दुसरं आणि तिसरं
हे बरोबर आहे. बी याचं उत्तर आहे. अल्पसंख्याकांसाठी संयुक्त मतदारसंघ, कारण काय आहे हे त्याच्यामध्ये विभक्त मतदारसंघांची पहिल्यापासून रचना होती. 1909 ला मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ दिला. 1919 ला आपण पाहतोय की म्हणजे SC साठी किंवा शिखांसाठी सेपरेट मतदारसंघ, विभक्त मतदारसंघ दिला. म्हणून संयुक्त मतदारसंघाची एक त्या ठिकाणी तरतूद होती. आणि भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार जे की इंग्रजांच्या काळामध्ये मिळत नव्हते ते देण्यासाठी तो एक त्यामध्ये समावेश केलेला घटक होता. तर ह्या दोन महत्वपूर्ण शिफारसी आपल्याला दिसून येतात ज्या पुढील काळामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असल्याचे. 2012 मधील 2011चे सर्व प्रश्न आपण पाहिले. 2012 मध्ये पुढील प्रश्न होते, खालील विधाने विचारात घ्या. 1. भारतीय राष्ट्रीय चळवळीसाठी दादाभाई नौरोजी यांनी दिलेले सर्वात प्रभावी योगदान म्हणजे काय? तर त्यांनी केलेल्या इंग्रजांनी केलेल्या भारताच्या आर्थिक शोषणाचा त्यांनी पर्दाफाश केला. दुसरं, प्राचीन भारतीय ग्रंथांचा अर्थ लावला आणि भारतीयांचा आत्मविश्वास पुनर्संचयित केला. तिसरं, कोणत्याही गोष्टीपूर्वी सर्व सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर याच्यामधील कुठले विधानं बरोबर आहेत किंवा दादाभाई नौरोजींचं योगदान काय आहे? तर फक्त पहिलं योगदान आहे, कारण ते राजकीय काय म्हणू शकतो आपण नेतृत्व देत होते. आणि ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे आपण पाहतोय की प्राचीन भारतीय ग्रंथांचा अर्थ किंवा सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्याची गरज म्हणजे सामाजिक सुधारणा, ह्या दोन्हीलाही त्यांनी हात घातलेला आपल्याला दिसत नाही. तर सगळ्यात महत्वपूर्ण काय केलं, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे तो त्यांनी ओपन केला किंवा तो मांडला आणि त्याच्यामधून ब्रिटिश भारतीयांची पिळवणूक कशा पद्धतीने करत आहेत, भारतीयांवरती कशा पद्धतीने टॅक्सेस लावले जातात आणि त्यांचं शोषण केलं जात आहे हे त्यांनी सांगितलं. कारण कुठलाही जो काही नेता असतो किंवा कुठलंही शासन असतं, जर नागरिकांची काळजी घेत असेल तर त्या ठिकाणी टॅक्सेस कमी प्रमाणात असतात. आणि जो शासन जास्तीत जास्त टॅक्सेस लावून त्यांची वसुली करण्याचा प्रयत्न करतो, ते पिळवणूक करतो असं एक साधारणपणे मानलं जातं. कारण काय आहे, शासन किंवा देश हा नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी असतो. टॅक्स वसुलीसाठी किंवा नागरिक हा त्याच्यासाठी फक्त मीन राहत नाही, तो त्याच्या जगण्यासाठी त्याला सुविधा देण्यासाठी शासन अस्तित्वात असतं किंवा देश अस्तित्वात असतो. तर या दृष्टिकोनातून ब्रिटिश हे भारतीयांची टॅक्सेसच्या माध्यमातून पिळवणूक करत होते. म्हणून इंग्रजांच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करण्यामध्ये दादाभाई नौरोजींची भूमिका महत्वपूर्ण ठरली किंवा राष्ट्रवाद जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी दाखवून देण्याचा किंवा सुरुवात जी आहे त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ब्रिटिश हे वेगळे आहेत, हे भारतीयांसाठी जगत नाहीत, कारण भारतीयांची पिळवणूक केली जाते म्हणजे भारतीयांसाठी जगत नाहीत, हा त्याचा सरळ स्पष्ट अर्थ होतोय. हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. म्हणून याच्यामध्ये फक्त पहिलं विधान बरोबर आहे की दादाभाई नौरोजी यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण होण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रॉलेट कायद्याचा उद्देश काय होता? एक, युद्धासाठी अनिवार्य आर्थिक सहाय्य मिळवणं. बी, तुरुंगवास विना चौकशी अटक करण्याचा अधिकार. सी, खिलाफत चळवळ दडपून टाकणं. आणि डी, स्वातंत्र्यावर बंधनं लादणं. तर रॉलेट ऍक्ट जो आपण पाहतो की पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर तो अस्तित्वात आलेला होता 1919 ला. तर रॉलेट ऍक्ट मध्ये एक तरतूद होती की कुठल्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा आणि त्याला तुरुंगात टाकण्याचा अधिकार पोलिसांना मिळालेला होता. हे एक प्रकारे हुकुमशाहीची लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हला असे पॉवर दिले जातात की त्याला कुठल्याही व्यक्तीला अटक करता येते आणि तेही कुठल्याही चौकशी शिवाय. तर अशा पद्धतीच्या ज्या काही घटना होत असतात तसल्या कायद्यांना साहजिकच आहे की लोकशाहीमध्ये कुठलंही स्थान नसतं. अलीकडील काळामध्ये बरेचसे बदल केले जाणार आहेत असं म्हटलं जात आहे. जे काही 1860 आहे तो IPC त्याच्यामध्ये, आणि त्यामध्येही काही कलमामध्ये असं चाललेलं आहे की बाबा त्यामध्येही काही पोलिसांना जास्तीचे अधिकार दिले जावेत. तर त्या दृष्टिकोनातून आणखी तरी ह्या जरतरच्या गोष्टी आहेत त्याबद्दल फारशी माहिती आपल्या पुढे आलेली नाही आहे किंवा आणखी ही सुरुवात झालेली नाही. पण थोडक्यात काय आहे की रॉलेट ऍक्ट म्हणजे काळा कायदा जो म्हटला जातो तो लोकशाही विरोधी कायदा असल्याचं आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये पोलिसांना असे अधिकार दिले होते की त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला कधीही अटक करता येणार होती, कुठलीही चौकशी न करता. 1929च्या काँग्रेसचं लाहोर अधिवेशनाबद्दलचा हा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन 1929 हे इतिहासात फार महत्वाचे आहे. कारण काय, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव या ठिकाणी केला का, मवाळ आणि जहाल मतभेद दूर करण्यात आले का, त्या अधिवेशनात द्विराष्ट्र सिद्धांत नाकारणारा ठराव मंजूर करण्यात आला, या तिन्हीपैकी कुठलं बरोबर आहे? तर यामध्ये पहिलं उत्तर बरोबर, पहिला जो काही ऑप्शन आहे ते बरं आहे, फक्त पहिलं. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव या ठिकाणी मंजूर केला आणि सविनय कायदेभंग चळवळ इथून सुरू होते. आणि त्या दृष्टिकोनातून लाहोर अधिवेशन महत्वपूर्ण ठरतं, कारण याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदा भारताचा तिरंगा ध्वज लाहोरला रावी नदीच्या किनारी जवाहरलाल नेहरू यांनी फडकावला. तो पूर्ण स्वातंत्र्यासाठी म्हणून फडकावला. त्या आधीची भारतीयांची मागणी काय होती? वसाहतीच्या स्वराज्याची मागणी होती. म्हणून सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती भारताच्या इतिहासामध्ये महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरते, कारण इथूनच आपल्या भारतीय इतिहासाला कलाटणी मिळते. कारण त्या आधी आपण वसाहतीचं स्वराज्य मागत होतो आणि त्यानंतर जे आहे आपण पूर्ण स्वराज्याशिवाय, पूर्ण स्वातंत्र्याशिवाय काहीही मागणी केलेली नाहीये. आणि या दृष्टिकोनातून 1929चा हा लाहोर अधिवेशन आणि 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ भारताच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वपूर्ण चळवळ गणली जाते. पुढला प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. 2. धार्मिक ग्रंथांचा अर्थ लावण्यासाठी पुरोहित वर्गाची गरज नाकारली का? 3. वेद ही अचूक आहेत आणि हा सिद्धांत त्यांनी प्रसिद्ध केला. तर या तिन्ही ऑप्शन मध्ये जर विचारात घेतलं तर 1 बरोबर का, 1 आणि 2 बरोबर का, 3 बरोबर का, 1, 2, 3 तिन्ही बरोबर. तर 1 आणि 2 बरोबर आहेत. वेद हे अचूक आहेत हा सिद्धांत त्यांनी मांडला नाही, तर त्यांनी मूर्तीपूजेला नकार दिला आणि मध्यस्थ वर्गाची गरज नाकारली. मूर्तीपूजेला नकार देण्याचं कारण काय आहे, तर त्यांनी कर्मकांडांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ब्राह्मो समाजानं, आणि त्या दृष्टिकोनातून मूर्तीपूजेला विरोध केल्याचं दिसून येतं. दुसरी गोष्ट, पुरोहित वर्गामुळं एक प्रकारे जे ब्राह्मण्यवाद आहे त्याचं प्राबल्य भारतीय समाजावरती आहे आणि त्यामुळं वर्णाश्रम धर्म, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि जे काही कनिष्ठ वर्ग आहे तर तो पिळवला जातोय असं याच्यामध्ये म्हटलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून 1 आणि 2 बरोबर असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर पुढला प्रश्न आहे, खालील गोष्टींचा विचार करा. 1. जमीन महसुलाचे मूल्यांकन मातीचे स्वरूप आणि गुणवत्ता, पिके या आधारावर केले. युद्धात फिरत्या तोफांचा वापर केला आणि तंबाखू आणि लाल मिरचीची लागवड केली. तर इंग्रजांनी भारतामध्ये तिन्हीपैकी कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत असं याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये जमीन महसुलाचे मूल्यांकन मातीचे स्वरूप आणि गुणवत्ता, पिके या आधारावर केलं असं नाही म्हणता येणार. दुसरं जे आहे ते आपण पाहतोय की युद्धात फिरत्या तोफांचा वापर, हे पण आपल्याला नाही सांगता येणार त्यांच्याबद्दल. तिसरं जे आहे तंबाखू आणि लाल मिरची जी आहे तर ही भारतामध्ये पोर्तुगीजांनी आणली, इंग्रजांनी आणलेली नाही आहे हे आपण पाहतो. जे काही तोफांचा वापर आहे तो बाबरनं पहिल्यांदा केल्याचं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे इंग्रजांचा याच्या ठिकाणी संबंध येणार नाही आहे. आणि जे काही पहिलं जो काही घटक आहे महसुलाचं मूल्यांकन जे आहे तर ते माती आणि पिके यावरती सुरुवातीला केलेलं नाही, तर कायमधारा पद्धतीमध्ये आपण पाहतोय की डायरेक्टली ईस्ट इंडिया कंपनी जमीनदारी पद्धती दिलेली होती. त्याच्यामध्ये कुठलीही पद्धती या ठिकाणी अशा पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर या दृष्टिकोनातून तिन्ही विधानं चूक आहेत, वरीलपैकी काही नाही हे त्याचं उत्तर येतं. पुढला प्रश्न, 1939 मध्ये 7 प्रांतामध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले, कारण काय? 1. काँग्रेसला इतर 4 प्रांतात मंत्रिपदे बनवता आली नाहीत किंवा त्यांना त्यांचं सरकार बनवता आलं नाही, मंत्रिमंडळे. बी. काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीचा उदय झाल्याने मंत्रालयांचे कामकाज अशक्य झाले. सी. त्यांच्या प्रांतात मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक अशांतता होती.
आणि डी विधान ABC यापैकी कुठलंही बरोबर नाही आहे. तर 1939 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इंग्रजांनी भारतीयांना न विचारता भारत हा इंग्रजांकडून दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होत असल्याचं सांगितलं. हा एक घटक होताच. आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगनं या ठिकाणी यावेळेस आपण पाहतोय की सांप्रदायिक दंग्यांना सुरुवात केलेली होती. जसं ज्यावेळेस काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले, मंत्रिमंडळाने राजीनामे दिले, त्यावेळेस आपण पाहतोय की याला मुस्लिम लीगनं एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं ते दिवस साजरे केले आणि त्याच वेळेस दंग्यांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. तर या दृष्टीनं हे याचं उत्तर आहे. तर आपल्याला पुढल्या प्रश्नाकडे जातोय आपण. भारत सरकार कायदा 1919 मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? 1. प्रांतांच्या कार्यकारी सरकारमध्ये द्वैध प्रणाली सुरू केली. 2. मुस्लिमांसाठी स्वतंत्र जातीय मतदारसंघ दिले. 3. केंद्राकडून विधायक अधिकार प्रांतांना देण्यात आले. विधायक अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स, कायदे करण्याचा अधिकार. तर आपल्याला दिसून येतं की 1 आणि 3 हे बरोबर आहेत, कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत, तर हे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची रचना आपल्याला काय दिसून येतं की 1909 सालीच देण्यात आली होती. 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून 1 आणि 3 हे याचा आन्सर आहे. 2 मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ 1909चा कायदा होता. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना झाली. त्याच्या निर्मितीचं कारण काय? 1. बंगाल प्रदेशातील विविध सामाजिक सुधारणांचा गट किंवा संघटनांनी एकत्र येऊन मोठ्या हिताच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी सरकारला योग्य याचिका देण्यासाठी किंवा प्रतिनिधी तयार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. का बी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपल्या विचार मंथनात सामाजिक सुधारणांचा समावेश करायचा नव्हता आणि अशा उद्देशासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सी. मेहरामजी बलवारी आणि मगर रानडे यांनी देशातील सर्व समाज सुधारक गटांना एका संस्थेखाली एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. का ABC 3 यापैकी कुठलंही बरोबर नाही. तर आपल्याला दिसून येतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती एक प्रकारे दबाव निर्माण करून त्या दृष्टीनं भारतीयांच्यासाठी सामाजिक सुधारणा सुरू करण्यासाठी म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतो. तर एक प्रकारे मगो रानडे असतील किंवा कर्वे असतील यांनी सामाजिक सुधारणांना या ठिकाणी बळ मिळावं म्हणून या नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केलेली दिसून येतं. पुढला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केली? 1. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष. बी. अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ. आणि 3. स्वतंत्र मजूर पक्ष. तर 2 आणि 3 बरोबर आहेत. अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ आणि स्वतंत्र मजूर पक्ष. अनुसूचित जाती महासंघ आणि स्वतंत्र मजूर पक्ष आंबेडकरांनी स्थापन केले. तर भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाची स्थापना 1947 साली तुलसीदास जाधव आणि केशवराव जेधे यांनी केलेले आपल्याला माहिती आहे किंवा माहित असावं. पुढला प्रश्न आहे. 1932 मध्ये महात्मा गांधींनी आमरण उपोषण केले कारण भारतीयांच्या राजकीय आकांक्षाचे समाधान करण्यात गोलमेज परिषद अयशस्वी झाली. का काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामधील मतभेद दूर करण्यासाठी. का रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाती निवाडा घोषित केला म्हणून. का ABC तिन्हीपैकी कुठलंही बरोबर नाही. तर आपल्याला माहिती आहे की
ज्यावेळेस गोलमेज परिषदा झाल्या तर त्या दरम्यान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी अनुसूचित जातींसाठी पुन्हा एकदा विभक्त मतदारसंघ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्याला जाती निवाडा म्हटलं गेलेलं आपल्याला माहिती आहे. तर या दृष्टिकोनातून हे होऊ नये, पुन्हा एकदा जसं मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये 1909च्या मोर्ले मिंटो नंतर जे काही मतभेदांना सुरुवात झालेली होती, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय चळवळीबरोबर त्यांचं जमत नव्हतं, या दृष्टिकोनातून असं पुन्हा घडू नये म्हणून महात्मा गांधींनी या विरोधामध्ये रॅम्से मॅकडोनाल्डच्या जाती निवाड्याच्या विरोधामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. रयतवारी संदर्भात खालील विधानांचा विचार करा. 1. भाडे जे शेतकऱ्यांनी थेट सरकारला दिले. 2. सरकारने रयतेला पट्टे दिले. आणि 3. कर आकारण्यापूर्वी जमिनींचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन करण्यात आले. तर 1 बरोबर का 2 बरोबर का 3 बरोबर का 1 आणि 2 बरोबर का कुठलंही बरोबर नाही. तर याच्यामध्ये 3ही बरोबर आहे, कारण या ठिकाणी रयतवारी, जमीनदारी आणि महालवारी याच्यामध्ये रयतवारीमध्ये काय होतं तर रयतवारीमध्ये प्रत्यक्ष रयत आणि सरकार यांचे संबंध या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही थॉमस मुनरो आणि वॉटसन यांनी हे जी काही पद्धत आहे पहिल्यांदा 1820च्या दरम्यान मद्रास प्रांतामध्ये लागू केली. महाराष्ट्रामध्ये एल्फिन्स्टनने ही पद्धत लागू केल्याचं आपल्याला दिसून येतं रयतवारी. आणि रयतवारीमध्ये जवळपास नाही म्हटलं तर भारतामधील 49% जमीन रयतवारी खाली अस्तित्वात होती, हे आपल्याला दिसून येतं. तर ह्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये बरोबर आहेत. दोन 2013 मधील प्रश्न आहेत. सायमन कमिशनच्या आगमनाविरुद्ध भारतातील लोकांनी आंदोलन केले कारण 1919च्या कायद्याच्या कामकाजाचा आढावा भारतीयांना नको होता. बी. सायमन कमिशनने प्रांतातील द्वैध पद्धती नष्ट करण्याची शिफारस केली. सी. सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि डी. सायमन कमिशनने देशाची फाळणी सुचवली. आता मागेच आपण जस्ट मागच्या काही प्रश्नाच्या पूर्वी आपण पाहिलेलं होतं की सायमन कमिशनला आपण का विरोध केला. तर सायमन कमिशन हे 1927ला भारतामध्ये आलं आणि 1927ला भारतामध्ये ज्यावेळेस ते आलं त्यावेळेस आपण काय पाहतोय की याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि जसं आत्ता म्हटलं आपण की आपल्या घरामध्ये आपण कसं राहायचं हे आपला शेजारी ठरवू शकत नाही, म्हणून आपण या सायमन कमिशनला विरोध केला की राजकीय सुधारणा आपल्याला देणार होते पण ते आपल्यावर लादल्यासारख्या होणार होत्या की भारतीयांच्या बद्दल भारतीयांना कशा पद्धतीची राजकीय पद्धती पाहिजे हे जर भारतीय ठरवू शकत नसतील तर मग त्याला अर्थ काय आहे. आणि मग या दृष्टिकोनातून सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून आपण याला विरोध केल्याचं दिसून येतं. यानंतर आपण जर पुढल्या प्रश्नाकडे गेलं, पुढला प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन याला प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात आले. कशाला? भारत छोडो आंदोलन कशासाठी सुरू केलं? कॅबिनेट मिशन प्लॅन साठी, त्याला प्रतिसाद म्हणून. तर आपल्याला कॅबिनेट मिशन माहिती आहे की कॅबिनेट मिशन जो प्रस्ताव आहे हा कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव 1946, क्रिप्स मिशन 1942, सायमन कमिशन अहवाल 1927 आणि वेव्हेल योजना जी आहे ती पण 1945. मग या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की भारत छोडो आंदोलन जे आहे 1942ला झालेलं होतं आणि त्या दृष्टीनं क्रिप्स मिशनचा प्रस्ताव जो होता ज्याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल पण कधी वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं जाईल आणि तेही युद्ध संपल्यानंतर. आणि म्हणून आपण पाहतोय की क्रिप्स मिशनला विरोध म्हणून, त्याला प्रतिसाद म्हणून किंवा त्याचा प्रत्युत्तर म्हणून भारत छोडो आंदोलन हे 1942ला सुरू करण्यात आलेलं दिसून येतं आपल्याला. त्यानंतर बंगालमधील तेभागात शेतकरी चळवळीची मागणी काय होती नेमकी? 1. जमीनदारांचा हिस्सा 1/2 वरून 1/3 करणं.
का शेतकऱ्यांना जमिनीची मालकी देणं कारण ते जमिनीचे वास्तविक कसदार होते, का जमीनदारी व्यवस्थेचा समूळ उच्चाटन आणि गुलामगिरी याबद्दल, का सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी. तेभागा आंदोलन जे आहे तर हे तेभागा आंदोलन आपण जर पाहिलं तर मोस्टली 1946-47च्या दरम्यान सुरू झालेले होते. आणि जे काही आपण पाहतो की याच्यामध्ये हा जो भाग आहे की जो काही जमीनदारांचा हिस्सा आहे तो 1/2 होता, म्हणजे निम्मा हिस्सा शेतकरी जमीनदाराला द्यायचे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, अगदी आपण म्हटलं जातं की औरंगजेबासारखा जो काही क्रूर राजा आहे तो सुद्धा जे काही करांची रचना होती त्या करांच्या रचनेमध्ये 1/3 कर जमा करायचा. आणि मग अशा वेळेस निम्मा कर किंवा अगदी इंग्रजांच्या काळात पाहिलं तर 50% ते 80% कर हे एक प्रकारे लादले जायचे जनतेवरती. म्हणजे जेवढा जास्त करांचं प्रमाण असेल तेवढं जुलमी राज्य, हे स्पष्ट संकल्पना इतिहासामध्ये आहे. हे कुठल्याही याच्यामध्ये शोधलं तर आपल्याला ते दिसून येतं. आणि त्या दृष्टिकोनातून जुलमी राज्याची संकल्पना म्हणजे काय आहे की लोकांची पिळवणूक करणं. मग लोकांची पिळवणूक कशी करतं राज्य तर किंवा शासन कशा पद्धतीने करतं तर ते कर जास्तीत जास्त लादून पिळवणूक करणं म्हणजे जुलमी राज्य, वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. काय जुलमी राज्य म्हणजे काय रोज येऊन पोलीस आपल्याला फटके देतात नागरिकांना म्हणजेच जुलमी राज्य असं नाही आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं पिळवणूक म्हणजेच करांच्या माध्यमातून पिळवणूक म्हणजेच ही एक प्रकारे जुलमी राज्य असं म्हणता येऊ शकतं आपल्याला, जे की आपल्याला ब्रिटिशांच्या काळामध्ये दिसून येतं. आणि कमी अधिक प्रमाणात आजकालही आपण पाहतोय की करांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जमीनदारांचा हिस्सा 1/2 वरून 1/3 करणं. पुढला प्रश्न आहे ॲनी बेझंट यांच्याबद्दल. ॲनी बेझंट यांनी काय काय केलेलं आहे भारतीय इतिहासामध्ये तर होम रूल चळवळ सुरू करण्यासाठी या जबाबदार होत्या. 2 थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या संस्थापक होत्या. आणि 3 एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहतो की कोणकोणते बरोबर घटक आहेत. तर याच्यामध्ये फक्त 1 बरोबर आहे का फक्त 2 आणि 3 बरोबर आहे, का फक्त 1 आणि 3 बरोबर आहे, का 1, 2, 3 सर्व बरोबर आहेत. तर याचं उत्तर आपण पाहतोय 1 आणि 3 बरोबर आहेत. थिओसॉफिकल सोसायटीचे ते काम करायच्या, मात्र त्या संस्थापक नव्हत्या. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना जी आहे ती मॅडम ब्लाउतस्की यांनी केलेली आहे हे आपण पाहतो, किंवा कर्नल वॉलकॉट आणि मॅडम ब्लाउतस्की यांनी. आणि त्या दृष्टिकोनातून ॲनी बेझंट या त्याच्या संस्थापक सदस्य नव्हत्या, तर त्यानंतर त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळं यातले 2 बरोबर आहेत, 1 आणि 3 हे आपण पाहतो. यानंतर इल्बर्ट विधेयकाचा वाद कशाशी संबंधित होता. भारतीयाकडून शस्त्रे वापरण्यावरती काही निर्बंध लादणं, का भारतीय भाषामध्ये प्रकाशित होणारी वर्तमानपत्र आणि मासिकावर यावर निर्बंध लादणं, का युरोपीय लोकांच्या खटल्याच्या संदर्भात भारतीय दंडाधिकाऱ्यावर लादलेल्या पत्राचा काढून टाकणं, का आयात केलेल्या कापडावरील शुल्क काढून टाकणं. आपण जर इल्बर्ट बिल कधी आलं तर इल्बर्ट जे आहे हे लॉर्ड रिपन यांच्या कार्यकारी मंडळातील एक कायदा सदस्य होते. आणि लॉर्ड इल्बर्ट यांनी हे विधेयक आणलं की जे काही भारतीय दंडाधिकारी म्हणजे भारतीय न्यायाधीश आहेत त्यांच्या पुढे युरोपीय लोकांचे खटलेही चालवण्याचा अधिकार भारतीय न्यायाधीशांना दिला जावा. आणि याच्याबद्दल बराचसा आंदोलन झालं. युरोपीय लोकांनी त्याला आंदोलनाचं स्वरूप दिल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला भारतीयांना पण समजलं की बाबा एकत्र येऊन आंदोलन केल्यानंतर काय होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून हे जे काही इल्बर्ट बिल होतं ते रिटर्न किंवा वापस घेतलं हे आपण पाहतो. आणि शस्त्र वापरणं आणि भारतीय भाषामध्ये प्रकाशित होणारे वर्तमानपत्र याच्याशी संबंधित व्यक्ती आहे तो म्हणजे लॉर्ड लिटन. ज्या लिटननं आपल्याला माहिती आहे की भारतीय भाषामधील वर्तमानपत्रावरती बंदी घालण्याचा प्रयत्न केला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट या माध्यमातून. पुढला प्रश्न येतोय
1905 मध्ये लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी टिंब पर्यंत चालली, म्हणजे केव्हापर्यंत ही फाळणी अस्तित्वात होती? पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांना भारतीय सैन्याची गरज भासली तेव्हापर्यंत होती का? 1911 मध्ये दिल्लीतील रॉयल दरबारात राजा पंचम जॉर्ज यांनी कर्झनचा कायदा इथे रद्द केला तोपर्यंत होती का? गांधीजींनी सविनय कायदेभंग सुरू केला तोपर्यंत होती का? 1947 भारत पूर्णपणे स्वतंत्र बनत नाही तोपर्यंत बंगालची फाळणी अस्तित्वात होती? तर आपल्याला माहिती आहे की 1911ला जॉर्ज पंचम हा भारतामध्ये आला आणि जॉर्ज पंचमनं ही बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली. तोपर्यंत 1911 पर्यंत, म्हणजे 1905 ते 1911 या कालखंडापर्यंत ही बंगालची फाळणी अस्तित्वात होती. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं 1929 अधिवेशन का महत्वाचं आहे? यामध्ये आपण हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला प्रश्न आहे. पाठीमागेही आपण पाहिलेला आहे की पूर्ण स्वराज्य प्राप्त करणे हे काँग्रेसचं ध्येय म्हणून या ठिकाणी स्वीकारलं गेलेलं होतं. त्यामुळं हे जे काही अधिवेशन आहे ते सर्वात महत्वपूर्ण आहे. बाकी आपण मागच्या प्रश्नाच्या वेळेसच याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, गदर हा काय होता? सान फ्रान्सिस्को येथे मुख्यालय असलेली भारतीय क्रांतिकारी संघटना का? सिंगापूरमध्ये कार्यरत राष्ट्रवादी संघटना होती का? बर्लिन येथे मुख्यालय असलेली अतिरेकी संघटना होती का? भारताच्या स्वातंत्र्यासाठी ताश्कंद येथे सुरू असलेली कम्युनिस्ट चळवळ होती? तर आपल्याला दिसून येतं की गदर हा एक गदर पक्ष होता, ज्याचं सान फ्रान्सिस्को येथे मुख्यालय असलेली भारतीयांची क्रांतिकारी संघटना हे आपण म्हणू शकतो. जो गदर आहे तो गदर पक्ष 1910 ते 1920 या कालखंडात सगळ्यात जास्त महत्वपूर्ण होता हे आपण पाहतो. 1913च्या दरम्यान, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान वगैरे गदर पक्ष, क्रांतिकारक जे गदरचे आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्य करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लाला हरदयाळ हे या संघटनेशी संबंधित व्यक्ती होते हे आपण पाहतो याच्यामध्ये. राणीचा जाहीरनामा 1857 ची उद्दिष्टे खालीलपणे काय होती? राणीचा जाहीरनामा 1857चा जो आहे ट्रान्सफर ऑफ पॉवर असं म्हणतो आपण एक प्रकारे. 1857च्या उठावानंतर आपण पाहतोय की राणीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्यामध्ये भारतीय जनतेवरती कशा पद्धतीनं पुढील शासन असेल ब्रिटिशांचं या दृष्टिकोनातून हा जाहीरनामा होता. आणि त्याच्यामध्ये भारतीय संस्थाने जोडण्याचा कोणताही हेतू नाकारणे, भारतीय प्रशासन ब्रिटिश राजवटीखाली ठेवणे, तिसरं भारतासोबतच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे नियमन करणे. आता याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये या ऑप्शन मध्येच उत्तर दिलेलं आहे. कारण काय आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचं नियमन करणे. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा जे काही कारभार होता तो भारतातून बंद करण्यात आला आणि त्यामुळे हा ऑप्शन ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद होतो, बाद होतो. त्या दृष्टिकोनातून उत्तर जर बघितलं तर 1 आणि 2 आहे. याचं संस्थाने जोडण्याचा हेतू नाकारणे, कारण ह्या जो काही जे काही उठाव झाला त्याला मूळ कारण संस्थाने ब्रिटिश साम्राज्याशी जोडणं आणि संस्थानिकांकडून त्यांचं राज्य जे आहे खालसा करणं किंवा काढून घेणं, याच्यामुळे हा उठाव झाला. हा एक काय म्हणतो आपण त्याला की एक गृहीतक मानलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून हा हेतू नाकारला होता. दुसरं, भारतीय प्रशासन ब्रिटिश राजवटीखाली ठेवणं. ऑब्विसली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काढून घेतल्यानंतर पूर्णपणे जे काही भारतातील शासन आहे, प्रशासन आहे ते सर्व ब्रिटिश संसदेच्या अंतर्गत म्हणजेच ब्रिटिश सरकारच्या ताब्यात ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रॅडक्लिफ समितीची नेमणूक करण्यात आली कशासाठी? तर भारतातील अल्पसंख्याकांची समस्या सोडवण्यासाठी का? बी, स्वातंत्र्य विधेयक लागू करण्यासाठी का? सी, भारत आणि पाकिस्तान मधील सीमारेषा निर्धारित करण्यासाठी का? डी, पूर्व बंगालमधील दंगलीची चौकशी करण्यासाठी?
तर आपल्याला माहिती आहे की रॅडक्लिफ जे काही रेषा आहे ते रॅडक्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निर्धारित करते. जसं मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन मधील सीमारेषा निर्धारित करते, तसं रॅडक्लिफ जे आहे ती भारत आणि पाकिस्तान मधील सीमारेषा निर्धारित करते, हे आपण पाहतो. 2014 पर्यंत आपले प्रश्न झालेले. 2015 प्रश्न जर पाहिले तर रॉलेट सत्याग्रहाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. देशद्रोहाच्या समिती शिफारशी अंमलबजावणी रॉलेट कायदा यावर आधारित होता. 2. रॉलेट सत्याग्रहात गांधीजींनी होम रूल लीगचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. 3. सायमन कमिशनच्या आगमनाविरोधात रॉलेट सत्याग्रहासोबत निदर्शने झाली. आता याच्यामध्ये आपण बऱ्याचदा मागच्या वेळेस हे सांगितलं की ऑप्शनवरून आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न. मग याच्यामध्ये सायमन कमिशन 1927 चा आहे आणि रॉलेट ऍक्ट जो आहे तो 1919 चा आहे. आणि मग या दृष्टिकोनातून हा इथं ऑटोमॅटिक गैरलागू ठरतोय आणि म्हणून आपण उत्तरामध्ये जर पाहिलं तर रॉलेट सत्याग्रहात होम रूल च्या जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला होता तो गांधीजींनी वापरण्याचा प्रयत्न केला, ते निश्चितच बरोबर आहे. आणि मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे बरोबर आहे. आणि देशद्रोहाची जी समिती स्थापन केलेली होती किंवा कायदा होता त्याच्या शिफारसीची अंमलबजावणी रॉलेट कायदा यावर आधारित होती, हे आपण पाहतोय. तर हे 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातूनच पुढे जाऊन आपण पाहतो की असहकार चळवळ, या असहकार चळवळीला कारणीभूत असलेला कायदा म्हणजेच रॉलेट कायदा असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. पुढला प्रश्न, भारतातील वसाहतवादाचे आर्थिक समीक्षक खालीलपैकी कोण होते? दादाभाई नौरोजी, जी सुब्रमण्यम अय्यर का आर.सी. दत्त, या तिघापैकी कोण कोण होतं? तर याच्यामध्ये आपण पाहिलं दादाभाई नौरोजींनी काय केलं? दादाभाई नौरोजींनी संपत्ती वहनाचा सिद्धांत सांगितला. संपत्ती वहनाचा सिद्धांत जो ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी म्हणून आपण पाहतो. दुसरं, आर.सी. दत्त यांनी काय केलं तर भारताचा गरिबीचं मूळ कारण काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला आणि दारिद्र्याचं प्रमाण त्यांनी शोधलं, ते आर.सी. दत्त यांनी पहिल्यांदा भारताचा आर्थिक इतिहास लिहिला आणि त्याच्या आधारे दारिद्र्याचं जे काही एक प्रमाण आहे ते शोधण्याचा आणि त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. त्याचबरोबर कोणी या दारिद्र्याला कोण कारणीभूत आहे हे शोधण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर जी सुब्रमण्यम अय्यर यांनी पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा समीक्षा केल्याचं आपल्याला माहित आहे. आणि या दृष्टीनं आपल्याला याचं उत्तर जे आहे 1, 2, 3 हे तिन्ही बरोबर असल्याचं दिसून येत आहे. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. ब्रिटिश वस्तूवर बहिष्कार टाकणे आणि कर चुकवण्याचे समर्थन करणे. 2. सर्वहारा वर्गाची हुकुमशाही प्रस्थापित करणे. सर्वहारा वर्ग म्हणजे थोडक्यात काय आहे? शेतकरी आणि कामगार. 3. अल्पसंख्याक आणि अत्याचारित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणे. या ठिकाणी अत्याचारित म्हणजेच म्हणायचं आहे की अनुसूचित जातीसाठी थोडक्यात. तर अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा डिप्रेस्ड क्लासेस म्हणतो आपण त्याला. तर त्या दृष्टिकोनातून यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणं. तर आपण काय पाहतो की ब्रिटिश वस्तूवर बहिष्कार आणि कर चुकवण्याचे समर्थन याचा काही संदर्भ समाजवादी पक्षाचा नाहीये. दुसरी गोष्ट, हे सर्वहारा वर्गाची हुकुमशाही हा कम्युनिस्ट पक्षाचा एक अजेंडा होता आणि अल्पसंख्याक आणि अत्याचारित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आपण काही काँग्रेस समाजवादी पक्षाचं काही संबंध नव्हतं. तर त्या दृष्टिकोनातून ह्या तिन्ही पैकी कुठलाही योग्य नाही आहे, वरीलपैकी एकही नाही, हे याचं उत्तर येतं. पुढला प्रश्न आहे 1919 भारत सरकार कायदा स्पष्टपणे परिभाषित करतो. म्हणजे 1919 चा कायदा काय करतो खालीलपैकी?
एक, न्यायपालिका आणि विधिमंडळ यांच्यातील शक्तीचं पृथक्करण करतो. केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या अधिकारांचे निर्धारण करतो. का भारत सचिव आणि व्हाईसराय यांच्यातील अधिकार क्षेत्र निर्धारित करतो. का वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर आहे बी, केंद्र आणि प्रांतीय सरकाराच्या अधिकारांचे निर्धारण. म्हणजेच काय, द्वैध प्रशासकीय व्यवस्था, ड्युअल पॉलिटी जे म्हटलं जातं, तर प्रांतामध्ये द्वैध प्रणाली ही जी आणली ते 1919च्या कायद्याने, द्वैध प्रशासन. या दृष्टिकोनातून याचं उत्तर आहे बी. पुढे 1930 मध्ये मिठाचा कायदा मोडण्यासाठी खालीलपैकी कोणी तंजावूर या ठिकाणी मोर्चा काढलेला होता. 1930 ला आपण पाहतो की सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि ही सविनय कायदेभंग चळवळ जी आहे त्या वेळेस मीठ सत्याग्रह म्हणूनच आपण याच्याकडे पाहतो. मिठाचा सत्याग्रह म्हणूनच सविनय कायदेभंग ओळखली जाते. आणि याच दृष्टिकोनातून पहिल्यांदा 1930 ला तंजावूर या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांनी हा सत्याग्रह केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं दांडी मार्च झाला तसा तंजावूर मार्च या ठिकाणी सी राजगोपालाचारींनी केलेलं पाहायला मिळतं, जे की आपल्याला सविनय कायदेभंग चळवळीचा एक घटक असल्याचं दिसून येतं. पुढला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. एक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या. 2, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. आणि यापैकी कुठली विधाने बरोबर आहेत? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू नाही. कारण काय, सरोजिनी नायडू या आपण काय पाहतो की नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे एक ज्यावेळेस महात्मा गांधींचा चळवळ सुरू झाली, त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस त्या राजकारणामध्ये प्रभावीपणे आल्या. पण त्याआधी ॲनी बेझंट या पहिल्या भारतीय महिला होत्या, ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं होतं. आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे पहिलं जे आहे हे चूक आहे आणि दुसरं जे आहे ते बरोबर आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे होते. म्हणून याचं उत्तर येतं फक्त बी. पुढला आहे, कॅबिनेट मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एक, कॅबिनेट मिशन हे जे आलेलं होतं ते 1946 ला भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला खऱ्या अर्थानं या कॅबिनेट मिशन मध्ये उल्लेख दिसतो. आणि त्या दृष्टीनं कॅबिनेट मिशननं फेडरल सरकारची शिफारस केली का? 2, भारतीयांच्या न्यायालयाच्या शक्तींचा विस्तार केला का? ICS मध्ये भारतीयांना प्रवेश दिला? तर या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की संघराज्याची स्थापना करावी अशी शिफारस पहिल्यांदा, म्हणजेच अंतरिम सरकारची स्थापनेची शिफारस कॅबिनेट मिशन मध्ये पहिल्यांदा दिसून येते. म्हणून याचं उत्तर फक्त 1 हे बरोबर आहे. भारतीय न्यायालयांच्या शक्तीबद्दल कॅबिनेट मिशननं काही बोललेलं नाहीये आणि ICS परीक्षांबद्दलही काहीही बोललेलं नाही. कारण भारतीयांना प्रवेश दिला हे चुकीचंच आहे, कारण ऑलरेडी भारतीयांचा प्रवेश ICS परीक्षामध्ये फार पूर्वीपासून झालेला होता. त्यामुळे याचा काही संदर्भच येत नाहीये आणि न्यायालयीन शक्तींच्या विस्ताराचाही संबंध येत नाही. म्हणून फक्त उत्तर येतं फक्त पहिलं, फेडरल सरकारची शिफारस म्हणजे अंतरिम सरकारच्या स्थापनेची शिफारस. पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ आणि जहाल गटांचे विभाजन केले? आता साहजिकच आहे की मवाळ आणि जहाल हा जो गट आहे, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीची काही ज्यावेळेस सुरुवात झाली, आपण म्हणतो 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. 1885 ते 1905 हा जो पहिला कालखंड आहे याला आपण मवाळ युग म्हणतो. दुसरा आहे 1905 ते 1920 हा जो कालखंड आहे तो जहाल युग म्हणतो. आणि या दृष्टिकोनातून या आधारे आपल्याला इथं पाहता येईल 1920 ला असहकार चळवळ झालेली आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1930 ला झालेली आहे. म्हणजे या दोन्हीचाही काही संबंध येणार नाही.
भारत छोडो चळवळ जी आहे ते 1942 ला झालेली आहे, म्हणजे याचाही काही संबंध नाही. तरी हा कालखंड विभाजित करतो तो स्वदेशी चळवळ 1905 ला जी बंगालच्या फाळणीच्या विरोधी सुरू झालेली होती, त्या चळवळीने मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये सुरत या ठिकाणी 1907 ला पहिल्यांदा फूट पडली. कारण जी काही बंगालची स्वदेशी चळवळ होती ती फक्त बंगालपुरती मर्यादित ठेवायची का बंगालच्या बाहेर पण विस्तार करायचा, या आधारे जहाल आणि मवाळ गटामध्ये पहिल्यांदा काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं दिसून येतं. पुढला प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या संदर्भात कोणत्या गोष्टी सरंजामी व्यवस्थेचे आवश्यक असे प्राथमिक घटक आहेत आणि त्या का आहेत? कुठल्या आहेत? एक अतिशय मजबूत केंद्रीकृत राजकीय शक्ती आणि कमकुवत प्रांतीय व स्थानिय राजकीय शक्ती, म्हणजे थोडक्यात काय, स्ट्रॉंग सेंटर. दुसरं, जमिनीचा ताबा आणि नियंत्रण यावर आधारित प्रशासकीय संरचनेचा उदय. आणि तिसरं, सामंत आणि शासक यांच्यातील संबंध. आता भारताच्या इतिहासाच्या संदर्भात सरंजामी व्यवस्था असं म्हटलेलं आहे. सरंजामी व्यवस्थेमध्ये आपण काय पाहतोय की सरंजामी व्यवस्था ही आधारित असते ती जमिनीवरती, जमिनीच्या हक्कांशी संबंधित असते. सरंजामी व्यवस्था म्हणजे जमीनदारी थोडक्यात. तर त्या दृष्टिकोनातून जमिनीचा दाबा आणि नियंत्रण यावर आधारित प्रशासकीय संरचनेचा उदय आणि सामंत आणि शासक यांच्यातील संबंध, हे याचं उत्तर येते. पहिलं याचं उत्तर येत नाही. अतिशय मजबूत केंद्रीकृत राजकीय शक्ती आणि कमकुवत प्रांतीय स्थानिय राजकीय शक्ती हा संदर्भ यामध्ये येत नाही. तर या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की 2 आणि 3 हे याचं उत्तर आहे. यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया.